शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीगोपालकृष्ण भगवान की जय। लक्ष्मीरमण गोविंदा गोविंदा गोविंदा। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राचा 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। अर्थांकडे लक्ष ठेवून जर आपण पठण केलं, वाचन केलं तर परिणाम वेगळा आहे। अर्थसार भाषा पोचट असं रामदास स्वामी दासबोधात म्हणाले। कोणत्याही वाक्याचा, श्लोकाचा, उपदेशाचा शब्दार्थपेक्षा अर्थ महत्त्वाचा असतो। नुसते शब्दान वाक्य म्हणून काही उपयोग होत नाही। अर्थवीण पाठांतर कासया करावे, वयाची शिणावे घोकोनी असं तो गप्पा एका अभंगात म्हणतात। अर्थवीण पाठांतर कासया करावे, पाठांतर करावं एक चांगला गुण आहे, पण जर अर्थाकडे लक्ष देऊन केलं तर लवकर झोपता येतं प्रमेयाला। असं त्या दृष्टीने आपण भगवंतांच्या 1000 नावांचा क्रमाक्रमाने विचार करत आहोत। आज क्रमाने 24वा श्लोक आपल्यासमोर आहे। श्लोक आधी म्हणू आपण। अग्रणीर्ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षस सहस्रपात। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या श्लोकामध्ये एकंदर 10 नावं आहेत। 10 नावांचा आपण साररूपाने विचार करणार आहोत। विस्तार सर्वांनी आपापल्या परीने करायचा आणि त्या नावांना झोंबायचं। नाम घेताना ते म्हणताना ही जर आपल्याला अर्थ प्रक्रिया आठवली तर विशेष उपयोग होतो। दरच प्रवचनात आपण म्हणतोय पहिलं नाव या श्लोकातलं आहे अग्रणी। याचा अर्थ पुढे असणारा। अग्र शब्द आहे। अग्र धातूचा अर्थ पुढे नेणारा, पुढे असणारा, सर्वांच्या पुढे असणारा। 2-3 प्रकारांनी याचा अर्थ आचार्यांनी दिलेला आहे। एक, हा सगळ्या जगाच्या पुढे आहेच ना, आधी आहे, हा सर्व सृष्टीचं आदी कारण आहे म्हणून अग्रणी आहे। कारण याच्यापासूनच पुढे प्रकृती म्हणजे एकोहम बहुश्याम प्रजाये ही सृष्टी निर्मितीची प्रक्रिया याच्यापासून सुरू होते। त्याच्या आधी कोणीच नाही, याला कोणी कारण नाही। हा सर्व सृष्टीचं कारण आहे, पण याला कोणी कारण नाही, म्हणजे हा कुणाचं कार्य नाही आहे, हा फक्त कारणरूप आहे। त्यामुळे सगळ्यांच्या आधी आहे आणि कारणाचा प्रवेश कार्यात पुढे होतो, पण म्हणून कार्य काय अग्रणी मानल्या जात नाही। जसं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलं, पण पुढे तो विद्यार्थी मोठा झाला, पुढे तो अग्रणी होईल, नेता होईल, शिकवणारा होईल। पण आधी जेव्हा त्या 2 विद्यार्थी आणि शिष्यांची जोडी लक्षात येईल तेव्हा अग्रणी ते शिक्षकच आहेत, ते त्या विद्यार्थी त्याच्या पुढे कधीच जाऊ शकणार नाही। अग्रणी तोच आहे। किंवा वडिलांचा आणि मुलांचा दृष्टांतसुद्धा अनेक संत सांगतात की वडिलांपेक्षा मुलगा कधीच मोठा होऊ शकत नाही। मुलगा कितीही मोठा झाला, त्याचं लहानपणापासून इच्छा असते की मी वडिलांइतकी माझी उंची वाढली पाहिजे, मी मोठं झालं पाहिजे, ते होतं। कदाचित वडील वृद्ध झाले वयोमानानुसार तर त्यांची शक्ती कमी होईल, पण वयाचा जर विचार केला वयाच्या अंगाने तर वडिलांपेक्षा पुत्र कधीही मोठा होऊ शकत नाही। त्यामुळे प्रकृती आणि तिचे सगळे घटक हे खूप मोठेच आहेत। प्रकृतीचं सगळं कार्य आहे जग, पण तरी देखील अग्रणी या नावाचा अर्थ सर्वांच्या आधी असणारा, तो परमात्मा आदिकारण सृष्टीचं बीजरूप असणारा, त्याला अग्रणी या नावाने म्हटलं आहे। आणि दुसरा अर्थ दिला आचार्यांनी की जीवांना अग्रणी याचा अर्थ तो पुढे तर आहेच, पण जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे गती देतो। याचा अर्थ कर्माप्रमाणे त्यांना त्या कर्माचा दर्जा ओळखून त्यांना योग्य स्थानी नेणारा असा अर्थ आचार्यांनी केलेला आहे। म्हणून
आचार्यांनी म्हटलं आहे अग्रणी त्या अर्थाने की जीवांच्या कर्मांप्रमाणे त्यांना योग्य गती देणारा असा जो परमात्मा आहे, म्हणून तो जीवांचा अग्रणी, सर्वांचाच अग्रणी. आमच्या इथे रुद्रामध्ये रुद्रपाठ म्हणून स्तोत्र आहे, रुद्रांचा अभिषेकाचं स्तोत्र आहे. नमो अग्रिगाय असं तिथे नावही आहे की जो अत्यंत अग्रणी आहे. नमो अग्रियाय त्याला पण वंदन केलेलं आहे. अग्रियायाचा अर्थ सर्वांचा पुढे असणारा, म्हणून त्या अर्थाने भगवान शिवांना सुद्धा त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे. अहमेवा समेवाग्रे, भगवान स्वतः बोलतात की मी सर्व सृष्टीच्या आधी मी आहे. अहमेवा समेवाग्रे, सृष्टी असताना आहे, ही सृष्टी जेव्हा नसते लय पावते तेव्हा मीच आहे. यो शिष्येत सोऽस्म्यहम्, मीच अग्रणी आहे. आणि हे सगळं उपदेश भगवान ज्या ज्या वेळा अवतार घेऊन येतात, भगवद्गीतेत म्हणा, भागवतात म्हणा, कुठेही कोणत्याही ग्रंथामध्ये जेव्हा भगवान श्री भगवानुवाच किंवा ईश्वर वाच असतात, त्यांच्या मुखामध्ये अशी वचनं असतात की मी सर्वांचा अग्रणी आहे, पुढे असणार आहे आणि त्या त्या जीवांना त्या त्या त्यांच्या कर्माप्रमाणे फळं देत असतो. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदाच्या तृतीय अध्यायात पुतनीची कथा येते. ती काही विस्ताराने आपल्याला नाही पाहिजे, पण भगवंतांनी पुतनीच्या मनातला इतर भाव सोडून दिले. ती मारायला आली आहे, मला विषप्राशन करून मला मुद्दाम कंसाने पाठवलेली आहे. कंसेन प्रहिता घोरा पूतना पापनाशिनी असं तिचं वर्णन आहे भागवतात. पण तरीच देखील भगवंतांनी तिच्या मनातला हेतू हा ओळखला की काही का होईना क्षणभराची माझी आई होऊन आली ना, मग तिला काय गती द्यावी. जी गती मी देवकीला देईन किंवा यशोदेला देणार आहे, तीच गती भगवंतांनी तिच्या कर्माप्रमाणे पुतनीच्या, ती जरी दुष्ट हेतू घेऊन मनात आलेली आहे ना, तरी ती आई म्हणून आलेली आहे, एक क्षणाची आई. भगवंतांनी पुतनेला पण गोलोक दिला असं वर्णन भागवतामध्ये वर्णन येतं. आणि प्रत्येक जीवांना कर्म करताना जीवांनी जर उत्तम कर्म केली असतील तर त्यांना पुढचे जन्म, उत्तर जन्म सुद्धा भगवान अत्यंत कृपावंत होऊन तो अग्रणी सर्वांत असल्यामुळे सर्व जीवांच्या सर्व कर्मांचा अग्रणी म्हणजे जाणणारा आणि त्याप्रमाणे त्या जीवांना तशा योनी देणारा पुण्यवान एखादा जीव असेल, खूप साधना केलेली आहे पण परिपूर्ण झालेली नाही, तर भगवान मग त्याला भगवद्गीतेत वर्णन येतं, शुचीनाम श्रीमतांगे हे योगभ्रष्टो भिजायते अथवा योगी नामेव कुले भवती धीमताम. त्याला उत्तम कुळामध्ये बालपणीत जन्म देतो. का? कारण मी अग्रणी आहे. मी अग्रणी या नात्याने त्या जीवांना त्याच्या कर्मांची फळ देत असतो. वाईट कर्म केले असतील तर त्यांना वाईटही गती मिळते. मग भागवतामध्ये नरकांचा विचार आहे, शिवपुराणात आहे, गरुड पुराणात आहे, नरकांचा विचार आहे. ज्या जीवांनी वाईट कर्म केले, पापकर्म केले, दुष्टबुद्धीने वागले, आचरणे तसंच केलं, त्यांना नरकांची गती असते, नरकात जायला लागतं. 27 नरकांचे, मुख्य 27 नरकांचे प्रकार भागवतात येतात. का? कारण भगवान अग्रणी आहेत, त्या सर्व जीवांना तिथे न्यायला प्रवृत्त करतात. त्यासाठी नेमणूक आहे यमधर्म आणि चित्रगुप्तांची. आणि मग त्या जीवांच्या एकंदर कर्माचा लेखाजोखा तपासून भगवान त्याला तशी गती प्रदान करतात असं वर्णन सर्व ग्रंथांमध्ये येतं. मग पुढे पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह घडे, एरवी हा देह न जोडे, हे व्यासवचन भागवती दासबोधात श्लोक येतो. मग जीवांनी जशी उपासना केली असेल, यो यो याम्यान तनुं भक्ता श्रद्धयार्चितमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां ताम एव विदिधाम्यम, भगवद्गीतेत बोलले. कारण प्रत्येकाच्या जीवनपद्धतीची घडी वेगळी, उपासनेची घडी वेगळी. कोणी पितृलोकातल्या पितरांची उपासना करतील, यक्षांची उपासना करतील. अनेक लोक आहेत ना, अनेक लोक आहेत. यक्ष लोक आहे, किन्नर लोक आहे, देवलोक आहे, इंद्रलोक आहे, ब्रह्मलोक आहे, स्वर्गलोक आहे, कितीतरी लोक आहेत वरती. त्रिभुवनामध्ये वरती सगळे स्वर्गात सगळे लोकच आहे का? स्वर्ग एक नाही आहे, अनेक स्तर आहेत, अनेक लोक आहेत. त्या सर्व जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे जशी उपासना केली असेल तसा लोक प्रदान करून त्या ठिकाणी किती काळ त्यांनी राहायचं आहे याचं सुद्धा भगवानच ठरवतात. आणि म्हणून भगवंतांचं त्या अर्थाने हे नाव, त्या अर्थाने भगवंतांचे नाव अग्रणी, पहिलं नाव अग्रणी, सर्वांच्याच पुढे असलेला भगवान हा अग्रणी आहे. म्हणून भगवंतांचं नाव, या श्लोकातलं पहिलं नाव अग्रणी, हे आपण थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला.
ज्या बलिराजाने 100 अश्वमेध केले. अग्रणी भगवान, आणि म्हणून इतक्या सर्व अर्थांमुळे त्यांना अग्रणी नाव दिलं आहे. इतके सगळे त्यात व्यापक अर्थ आहेत. बलीनी यज्ञ केला, वामन अवताराची कथा आहे. आणि भगवान तिथे आले आणि भगवंतानी त्याला म्हटलं की मला इतर काही दान नको. त्यांनी म्हटलं स्वच्छरिक तू काही माग, मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. आज इंद्र नाही, मी आहे स्वामी. तू माग काही, त्रैलोक्याचा स्वामी बली तुझ्याशी बोलतोय वामना. म्हणे नको. पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदामम, असा श्लोक आहे तिथे. पदानी तीन दैत्येंद्र संमितानी पदामम, माझ्या पावलांनी व्याप्त होईल अशी 3 पावलं जमीन मला हवी आहे, तेवढ्यात मी संतुष्ट होईल. भगवंतानी सगळं का केलं? कारण भगवान त्याच्या एकाचा कर्माचा लेखाजोखा जाणतात. बलिराजांनी ह्यापूर्वी 99 अश्वमेध केल्यात, सफल झाले. शुक्राचार्यांनी करून घेतले. तो स्वतः भाविकच आहे. बलीचं नाव भक्तांच्या यादीत येतं बरं का. तरी दैत्यांचा अधिपती आहे, स्वर्गाचा स्वामी आहे. इंद्राशी थोडंसं त्याचं भांडण होत असतं, पण तरी देखील तो भगवंतांचा भक्त आहे. म्हणून तो भक्त आहे म्हणून त्याचं आधी सर्वस्व हरण केलं की भक्ताजवळ ऐश्वर नकोच आहे. त्याला फक्त ऐश्वर एकच की परमात्मा, हेच त्याचं ऐश्वर. बली त्या गटातला आहे, भक्त आहे. मग भगवंतांनी त्याला विचारले, तिथे प्रल्हाद आलेत की प्रल्हाद आणि बली यांचं नातं आहे. बलीचा पुत्र विरोचन आहे, विरोचन पुत्र प्रल्हाद आहेत. म्हणजे बलीचे प्रल्हाद नातू आहेत, प्रल्हादाचे बली नातू आहेत. ते आले आणि देवाला म्हणाले, देवा तू असं काय करतोस, याला पाताळात का दळतोस? 3 पावलं भूमीच्या निमित्ताने, एक स्वर्गात ठेवलं, एक अंतरिक्षात ठेवलं आणि जमिनीवर ठेवलं, आणि एक आता पाताळात लढतोयस. भगवान म्हणाले, प्रल्हादा मी ज्याच्यावर अनुग्रह करतो, कृपा करतो ना, त्याचं आधी ऐश्वर हरण करतो, त्याचं ऐश्वर्यातून मन काढून घेतो आणि मग त्याला त्याच्या कामनेप्रमाणे काय द्यायचं मी अग्रणी असल्यामुळे ठरवतो आहे. आणि भगवंतांनी अत्यंत उदार अंतःकरणी बलिराजाला सुतलाचा स्वामी केला आहे, सुरक्षित ठेवण्याकरता, की राजा बली तुझे 99 आधीचे, तू या आधी केलेले 99 यज्ञ तुझे सफल झाले. आता 100वा अश्वमेध, 100वा यज्ञ तुझा सफलच झालेला आहे. तुला इंद्रपद नेहमीसाठी मिळणार आहे, पण आत्ता नाही, पुढे सावर्णी मन्वंतरामध्ये तुला मी इंद्र, तू तुझ्या कर्माप्रमाणे होणार आहेस. पण तोपर्यंत तुला सुरक्षित ठेवण्याकरता मी तुला पाताळामध्ये ठेवतो आहे, अग्रणी आहे मी. सर्वांच्या कर्मांचा अग्रणी जाणणारा आणि त्या कर्मांप्रमाणे तसा गती देणारा म्हणून भगवंतांचं आहे. पुढे मग त्याला भगवंतांनी सुतलामध्ये सुरक्षित ठेवलं. त्याचा यज्ञ सुरू होता त्या ठिकाणी. भगवान त्या यज्ञ मंडपात पोचले आणि त्यानंतर त्याला कायमचं पाताळात ठेवून तिथे भगवान द्वारपालही राहिले. अग्रणी असल्यामुळे भगवान सर्व करतात. आणि बलीवरती पुढे कृपा झाली, कृपा केली आणि सावर्णी मन्वंतरामध्ये राजा बली हा मनू झालाय. मनू झालाय राजा बली. अशी बलीची कथा सर्व ग्रंथांमध्ये, ते भागवतात ती विशेषत्वाने येते 8व्या स्कंधामध्ये. आणि बलीने याप्रमाणे बलीच्या कर्मांचा त्याला फल देणारा भगवान, सर्व अशा अनेक कथा पुराण ग्रंथांमध्ये येतात की भगवान त्या जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे पुढे नेतात, उत्तम गती देतात. म्हणून भगवंतांचं एक नाव अग्रणी असं आपण पहिलं या श्लोकातलं पाहिलं. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं अग्रणीर ग्रामणी श्रीमान. ग्रामणी, ग्रामणी साधारणपणे अग्रणी शब्दाप्रमाणेच ग्रामणी शब्द आहे. ग्राम म्हणजे एखादं गाव, कसबा, लहानसं गाव. छोट्या गावाला गाव म्हणतात, मोठ्याला मग शहर म्हणतात, त्याच्यापेक्षा अजून मोठ्याला महाशहर म्हणतात, मेट्रो सिटी वगैरे. पण ग्रामणी याचा अर्थ एखाद्या गावाचा नेता. जसं लहानसं गाव असतं तिथे ग्रामपंचायत असते, त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच असे जे असतात ते ग्रामणी असतात. मग त्यांचा उपयोग गावातल्या लोकांना काय? सर्व गावातल्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करणं. तिथल्या तिथं त्या गावात होणार असेल, काही नाल्या साफसफाई, झाडं कटाई आहे, विहिरीला पाणी नाही आहे, त्याच्यासाठी मार्गदर्शन आहे, बँकेचं कर्ज मिळत नसेल, त्यात काय अडचण आहे तर त्या माणसांना, कारण ग्रामीण माणसांमध्ये पुष्कळ लोक अशिक्षित असतात, अशा सगळ्या अशिक्षित माणसांना त्यांना त्यांच्या योग्य त्या कर्मासाठी न्याय मिळवून देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हे नेता लोक जे असतात गावातले त्यांना ग्रामणी म्हणतात. आता भगवान या सगळं विश्वाचा विचार जर केला
तर आजच्या आधुनिक भाषेत त्या सर्व विश्वाला ग्लोबल विलेज म्हणतात, विलेजच म्हणतात. विज्ञानाच्या काळात किंवा IT च्या काळामध्ये एक मोठं हे विलेजच गावच आहे. भगवंतांचा विचार जर केला तर त्याच्या दृष्टीने हे सागरामध्ये जशी खसखसं तसे ब्रह्मी हे विश्व समर्थ म्हणतात. जसे समुद्रामध्ये एखादा खसखसीचा दाणा पडावा लहानसा, तसं परब्रह्मी हे दृश्य. त्याप्रमाणे भगवंतांच्या अंगाने जर विचार केला तर इतके व्यापक आणि इतके मोठे आहेत की त्यांच्या दृष्टीने हे सर्व विश्व जे आहे हे एक कणा इतकं आहे. म्हणून या सगळ्या विश्वरूपी ग्रामाचा जो अग्रणी, वरच्या श्लोकाप्रमाणे ग्रामणी नेणारा नेता, सर्वांच्या समस्यांचं निराकरण करणारा, जीवांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून त्यांना पदापर्यंत पोहोचवून देणारा असा ग्रामणी, म्हणून याचं नाव या ठिकाणी एक ग्रामणी असायला. पण शेवटी भगवान प्रत्येक जीवाला नेतात कुठे? वेळ लागेल, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मांप्रमाणे वेळ लागेल, उपासनेप्रमाणे वेळ लागेल, पण शेवटी कल्याणापर्यंत नेता. कल्याणानं निधान आहे तो. कल्याणानं निधानं कलिमलमथनं पावनं पावनानं असा तो स्वतः आहे. आणि सर्व जीवांची उन्नती करत 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 हळूहळू ढाळे केव्हा तरी एकदा त्याला मार्गाचे निबळे निश्चित ठाके श्रीराम, त्याला त्याच्या योग्य इप्सित ठिकाणी पोचवून देण्याचं कार्य भगवान करतात. आणि ते करत असताना प्रत्येक जीवाविषयी अत्यंत दयेचा, कृपेचा भाव ठेवतात. कोणाचा तिरस्कार मत्सर करत नाही. नमे द्वेषस्ती न प्रिया, कोणी माझा मित्र फक्त तुम्ही कर्म करा तुमच्या कर्माप्रमाणे, आणि त्या पदापर्यंत पोचण्याच्या अधिकारी नरतनू तुम्हाला दिलेली आहे. नरतनूचा विचार केला तर, आणि त्यातही नरतनूतही भगवंतांनी एक विशेष अधिकार माणसाला दिला आहे, नरदेहात दिलेला आहे. त्याला क्रियमान स्वातंत्र्य म्हणतात. सारासार विवेकबुद्धी आणि क्रियमान स्वातंत्र्य. नीट विचार करून, विवेक शक्तीचा उपयोग करून की कशात माझं कल्याण आहे, कशात अकल्याण आहे याचा विचार करून, सार असार दोन्हीचा विचार करून भगवान त्याला क्रियमान स्वातंत्र्य, त्यांनी विचार करायचा, मार्ग निवडायचा आणि आपल्याला दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग करून, क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून परमपदापर्यंत जाण्याची वाटचाल सुरू करायची. हे भगवान करतात. म्हणून भगवंतांचं एक नावच द्वितीय क्रमांकाचं इथे ग्रामणी या नावाचं आहे. अग्रणी आणि ग्रामणी साधारण सारख्या छटेचे शब्द आहेत, पण दोन्ही नावं भगवंतांचीच आहेत, अग्रणी ग्रामणी. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे श्रीमान. श्रीनियुक्त, श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती या अर्थाने श्री शब्दाचा उल्लेख होतो. आपण आधी याविषयी पाहिलेला आहे. पण याच्या आधी पण हा श्लोक 2दा विष्णू सहस्रनामात आलेला आहे. आपण त्याचा अर्थही पाहिला आहे. नारसिंह वपु श्रीमान केशवस असा एक श्लोक येऊन गेला. आणि अजून एक श्लोक आला अनिर्देश वपु श्रीमान असाही एक श्लोक येऊन गेला. त्यामुळे श्रीमान हे भगवंतांचं जे नाव या श्लोकातलं 3 क्रमांकांचं नाव आहे, या श्लोकातलं ते आधी येऊन गेलं आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्याची छटा वेगळी आहे. अगदी पहिल्यांदा श्रीनियुक्त एवढाच त्याचा अर्थ दिला आहे. पण आत्ता ह्या श्लोकामध्ये अग्रणीर ग्रामणी श्रीमान, आचार्याने याचा भाष्यामध्ये उल्लेख केला आहे की श्रीमान, श्रीनियुक्त, श्री शब्दाचा अनेक अर्थ जे छटा आहेत त्यापैकी ह्या श्लोकाचा अर्थ करताना आचार्यांनी कांती असा केला आहे. सौंदर्य आणि तेज, सौंदर्य आणि तेज यांच्या एकत्रीकरणाने कांती शब्द तयार होतो. म्हणजे सुरेख आहे, सुंदर आहे, लावण्य सुंदर म्हणतो आपण. अतिशय रेखीव सगळे अवयव आहेत भगवंतांचे. एखाद्या ठिकाणी भगवंतांच्या सगुण विग्रह पाहावा आपण, प्रतिमा, फोटो, छान सगळे अतिशय प्रमाणबद्ध सगळे अवयव, स्मितहास्य, सगळे अलंकार परिधान केलेली भगवंतांची मूर्ती सौंदर्याने युक्त आहे आपण म्हणतो. जसं आमच्या विदर्भामध्ये आपल्या मेहकर नावाचं गाव आहे, बालाजीची मूर्ती आहे, भव्य दिव्य आहे, अतिशय रेखीव, आखीव, प्रमाणबद्ध अवयव. म्हणजे भास असा होतो एखाद्या वेळेला की प्रत्यक्ष एखादा मनुष्य उभा आहे की काय. त्यात ती काळाशार पाषाणाची, ती काळाशार पाषाणी शाळीग्रामासारखी चक 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 तेज असलेली, त्यात उत्तम पूजा, अलंकार, फुलांनी सजवलेली, गंधमाळा घातलेल्या, असे गंध सुंदर लावतात वरती, सौंदर्याने युक्त आहे.
पण त्याचबरोबर त्याचं जर तेजस्विता त्यात आली, सौंदर्य आणि तेज या दोन्ही एकत्र येऊन जे रसायन तयार होतं त्याचा कांती असा अर्थ केलेला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा, असं माऊलींनी वर्णन केलं. पांडुरंग कांती, कांती दिव्य तेज झळकती, लावण्यही आहे तेजही आहे, म्हणून पांडुरंग कांती असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि भगवान या दोन्हींनी युक्त आहे. श्रीमान, आचार्यांनी श्रीमानचा या श्लोकात जे नाव आलं आहे 3 क्रमांकाचं, त्याचा अर्थ करणारा अत्यंत दिव्य कांती असलेला, आणि कांती शब्दाचा मगाशी बोलल्याप्रमाणे लावण्य, सौंदर्य आणि तेज या युक्त. लावण्य आणि सौंदर्य अर्थ एकच आहे. लावण्याने युक्त, सौंदर्याने युक्त, पण तेज अधिक. नाही तर लावण्याने युक्त तर पुष्कळ माणसं असतात, स्त्री पुरुष दोघंही असतात. आपण पाहतो व्यवहारामध्ये, समाजामध्ये अनेक माणसं फार सुंदर असतात, पण तेज हवं त्याच्यामध्ये. हे दोन्ही भगवंतांजवळच आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव, दोन्हींचं एकत्रीकरण, ऐक्य, दोन्ही पदार्थ एकत्र असणं हे दुर्मिळ नाही, दुर्लभच आहे, आणि ते फक्त भगवंतांजवळ आहे. म्हणून ह्या श्लोकातलं तिसरं नाव श्रीमान, भगवान श्री विष्णूंचं श्रीमान हे तिसरं नाव पाहिलं आपण. चौथं नाव, एकंदर या श्लोकामध्ये आपण पाहिलं 10 नावं आहेत. आता चौथं नाव या श्लोकातलं क्रमाने आहे न्याय. न्याय त्याचं नाव आहे. साधारणपणे न्याय शब्द म्हटला की आपल्याला कोर्ट आठवतं. कोर्टामध्ये न्याय निवाडा होतो, आणि सत्यमेव जयते असं श्रुती आहे आपल्याकडे. सत्यमेव जयते अशी आपल्याकडे श्रुती आहे. आणि न्यायाचं नाव काय दिलं आहे? हा न्यायी आहे. न्यायी याचा अर्थ पक्षपाती असा होतो. पक्षपात करत नाही कधी, पक्षपात नाही, पक्षपात न्याय फक्त. अध्यक्ष आहे ना, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. स्वतः भगवान म्हणतात भगवद्गीतेत, मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष निपक्षपाती असा लागतो, त्याला पक्षपात करता येत नाही, न्यायच करावा लागतो. आणि न्याय शब्दाची नेमकी व्याख्यासुद्धा आचार्यांनी या श्लोकाच्या भाष्यात केली आहे. ज्या तर्काच्या साह्याने प्रमाणाचं योग्य ज्ञान होतं, ज्या तर्काच्या साह्याने प्रमाणाचं योग्य ज्ञान होतं त्याला न्याय असं म्हणतात. आणि न्यायशास्त्रामध्ये अनेक न्याय आहेत. भगवंताचं नाव न्याय आहे म्हणून या ठिकाणी आपलं चिंतन सुरू आहे. त्याचं नावच न्याय आहे. अनेक न्याय आहेत न्यायशास्त्रात. त्यातला एक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, शाखा चंद्र न्याय असा एक न्याय आहे. अनेक न्यायांच्या साह्याने भगवंतांची सिद्धी कशी होते, आणि ज्या तर्काच्या साह्याने प्रमाणाचं, जसं उदाहरण पहा, शाखा चंद्र न्यायाचा उल्लेख आत्ता आपण केला की चंद्राची कोर आहे, साधारणपणे ती भाऊबीजी दिवशी दिसत नाही, जस्ट नुकतीच ती क्षितिजावर आली असते, पश्चिम क्षितिजावर. आणि मग अशी आपल्या इथे पद्धत आहे, चंद्राला भाऊ म्हणून औक्षवान करण्याची भगिनींची पद्धत आहे, सुहासिनींची. मग त्या गच्चीवर जातात, झाडावरच्या पहिल्या मजल्या, दुसऱ्या, मग थोडंसं धुसर आकाश असतं, मग तो लवकर दिसत नाही. मग सगळ्या एकत्र गच्चीवर जमलेल्या, सज्जात जमलेल्या मैत्रिणी सुहासिनी एकमेकींना विचारतात, कुठे आहे चंद्र, कुठे दिसत नाही आहे. मध्ये एखादी झाडाची फांदी जर असेल ना, तर कोणीतरी एक म्हणते, अगं ती फांदी आहे ना, त्या फांदीच्या वर बघ, तिथे चंद्र आहे. ते म्हणते, अगं कोणती फांदी? मग त्या फांदीचा उल्लेख करण्याकरता मग खोडाचं नाव, मग खालून तिसरी फांदी, त्याच्या टोकावरती, त्याच्या मागे, त्या फांदीच्या मागे, असं ते वर्णन करता करता हा तर्क आहे. तो जिला ते दर्शन झालेलं आहे, त्या प्रमाणाने दर्शन ज्याला वस्तूचं झालेलं आहे, अशी ती अनुभव संपन्न भगिनी, जिला अनुभव आले, दिसतोय चंद्र, पण ज्यांना दिसत नाही त्यांना मार्गदर्शन करते की बघ त्या फांदीच्या मागे आहे. आणि मग त्या आधी फांदीकडे पाहतील, मग त्या फांदीच्या अनुषंगाने थोडं मागे पाहतील, मग चंद्रकोर दिसेल, मग त्या दिसला आम्हाला, आणि मग अक्षवान करतील. याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. असा परमात्मा मायेने इतका झाकोळला गेला आहे. खरं परमात्म्यावर मायेचं आवरण नाही आहे, ते जीवावर आहे, तर तो लवकर दिसत नाही. मग त्या अनेक न्यायाच्या प्रक्रिया वापरून, तर्काच्या प्रक्रिया वापरून, तर्काने शास्त्रशुद्ध बाजू मांडलेल्यानंतर प्रमाणाचं जे योग्य ज्ञान होतं त्याला न्याय म्हणतात. हे न्यायशास्त्रात केलेली व्याख्या आचार्यांनी तीच दिलेली आहे. आणि दुसरा अर्थ, परमात्मा कुणावरही कधी अन्याय करत नाही.
न्यायीपणाने वागतो, म्हणून त्याचं नाव न्यायच ठेवलं आहे. भौतिक जगामध्ये असा पदार्थ अजिबात कोणावरही अन्याय न करणारा सहसा मिळणार नाही. तर उदाहरणच पाहायचं, भगवंतांच्या अवतारांचंच करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, परशुराम हे कोणाचा पक्षपाती न होता सरळ न्याय करतात, न्यायाने वागतात आणि त्याप्रमाणे शासनसुद्धा करतात. म्हणून परमात्म्याचं एक नाव न्याय करणारा, सर्वांवर योग्य न्याय सर्वांना देणारा, त्यांच्या कर्मांप्रमाणे तो न्याय करतो. याचा अर्थ तो नेहमी सद्गती देतो असं नाही. तो दुष्टांना दुर्गतीप्रमाणे तशी गती पण देतो. तसे मगाशी नरकांचं जे उदाहरण आपण पाहिलं की अनेक दुष्ट जीव जे कधीही परमात्म्याचं काही स्तवन भजन पूजन करीत नाही, त्यांना तशी गती देईल. तो न्यायी आहे. तो असं म्हणत नाही की तू वाईट कर्म केलं ना, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुझ्या नाही, असं नाही, तुला करावंच लागेल. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, हा भगवंतांचा अगदी अनुभवसिद्ध वाक्य आहे, सिद्धांतरूप वाक्य आहे भगवद्गीतेतलं. ये यथा माम प्रपद्यन्ते, ज्याचं जशी उपासना आणि भजन असेल ना, किंवा जो जसा मला शरण येतो, तांस तथैव भजाम्यहम, मी त्याला तसं भजन गती देतो, त्याच्या कर्माप्रमाणे. मनाने काही ठरवत नाही. आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फल देणारा, कारण ईश्वराला कर्म फलदाता असं म्हणतात. तो जीवाच्या सगळ्या कर्मांची नोंद करून त्याला त्या कर्मांची फलं देणारा ईश्वर कर्मफलदाता आहे शास्त्राने मानलेला. आणि तो तसा आहे, न्यायी आहे, कधी पक्षपात करत नाही. बस जसं कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, आमच्या तुकडोजी महाराजांचं भजन आहे. म्हणून त्याचं एक नावच या श्लोकामध्ये भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगताना न्याय असं दिलेलं आहे, ठेवलेलं आहे. अग्रणीर ग्रामणी श्रीमान न्यायो, पुढचा नाव आहे भगवंतांचं या श्लोकातलं 5 क्रमांकाचं, नेता. अग्रणी आणि ग्रामणीमध्ये थोडासा याचा विचार केला आहे आपण. नेता म्हणजे नेतृत्व करणारा, आणि नेतृत्व करून पुढे नेणारा म्हणून अग्रणी. पण नेता म्हणजे शब्द काय? नेता म्हणजे नेता नेमकं काय करतो? कारण व्यवहारामध्ये, भौतिकामध्ये, जगामध्ये वावरताना आपल्याला अनेक नेते भेटतात, दिसतात काम करताना. राजकीय नेते असतील, क्रीडा नेते असतील, अगदी नगरसेवकापासून लोकसभेतल्या खासदारांपर्यंत हे सगळे नेतेच असतात. पण आपल्याला असं दिसतं की सगळे नेते व्यवहारात काळात वागताना अपवादात्मक काही असतात, त्यांना कर्मयोगी म्हणतात. हे स्वार्थासाठी नेते पण करतात. इतका एक मोठा फरक आचार्यांनी दिलेला आहे. भगवंतानं नेता नाव दिलेलं आहे, सर्वांचा नेता. यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, विद्याधर, चारण, कितीतरी लोक आहेत ना, या सर्वांचा नेता, सर्व लोकांचाही नेता. इथपर्यंत आचार्यांनी म्हटलं आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचाही नेताच, यांचा पुढारी. पुढे तो जेव्हा ईश्वर होतो, आणि नेता हे नाव आचार्यांनी असं म्हटलं आहे निर्गुण निराकाराला उद्देश नाही आहे. आणि पुढे जेव्हा तो ईश्वर भूमिकेत येतो तेव्हा तो नेताच होतो. पुढे अवतार भूमिकेत जेव्हा येतो, रामकृष्ण इत्यादी होतो, त्यावेळी तो नेताच होतो, सर्वांचा नेता, मार्गदर्शन करणारा. फक्त एकच त्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो कधीही स्वार्थामुळे नेतेपण करत नाही. त्याला काय स्वार्थ असणार? ब्रह्मवस्तूच्या अंगाने विचार केला निर्गुण निराकाराच्या, त्याला स्वार्थाचा प्रश्नच नाही आहे. एकमेवा द्वितीयम आहे. स्वार्थ करून आपलं मोठेपण सिद्ध व्हावं, आपली संपत्ती वाढावी, आपलं धन वाढावं, मोठा हे सिद्ध व्हावं, हे स्वार्थी माणसं जे करतात त्याचं हे लक्षण आहे. स्वार्थी माणसं याच्या व्यतिरिक्त काय करतात? धन गोळा करतील, कीर्ती गोळा करतील, मान गोळा करतील. भगवंताला याची काही गरजच नाही. तो पुण्यकीर्ती आहे, त्याची कीर्ती कोणी वाढवायची गरजच नाही. आणि त्यामुळे नेता आहे पण निस्वार्थी नेता आहे असं आचार्यांनी मानलेलं आहे. त्याला अत्यंत शांत, संयमी, साक्षी, धीर, गंभीर, सर्व गुण संपन्न म्हटलं आचार्यांनी. असा हा नेता आहे. आणि त्याच्यामध्ये ते नेतेपण असणारे सगळे गुणांचा समुच्चय आहे. सगळे नेतेपणासाठी आजकाल पुष्कळ ठिकाणी महाविद्यालयामध्ये किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक त्यातले तज्ज्ञ माणसं येतात आणि मग त्यांना लिडरशिप क्वालिटीज असं काही व्याख्यानं देतात. हाऊ टू डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज अशी व्याख्यानं असतात. आणि खरंच तशा अनुभव संपन्न अशा मार्गदर्शकांकडून
जर मार्गदर्शन मिळालं तर अनेक विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून नेतेपण करायला सुरुवात करतात. नेतेपणासाठी अनेक गुण जे आवश्यक आहे इतक्या विस्ताराने आपण विचार नाही करणार आहे हा, पण त्या सभाधीटपणा, वक्तृत्व, पाठांतर, एक आपल्या व्यक्तिमत्वाची सर्वांवर छाप पडणारं व्यक्तिमत्व, वाणीचं तेज, डोळ्यांमधलं तेज, स्वामी विवेकानंदांना आपण समोर आणावं. त्यातल्या त्यात जर विचार करायचा असेल भौतिकातला तर सर्व संत सद्गुरू हे अत्यंत उत्तम नेते असतात. ईश्वराचेच अंश आहेत ना ते. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार. त्यांच्यामध्ये सगळे नेतेपणाचे गुण ईश्वर सोपवतो. हे घ्या, तुम्हाला हे गुण देतो आहे, त्याचा उपयोग जनकल्याणासाठी करा. आणि त्यामुळे भगवंतांच्या अंगी असलेले सगळे गुण, शांतपणा, संयमपणा, धीरपणा, उदात्तपणा, गंभीरपणा, ज्ञानीपणा, नेतेपणा, हे सगळं ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव नेता ठेवलं आहे. नेत्याला अत्यंत आवश्यक असलेली गुणसंपदा आहे. त्याशिवाय नेतेपण किंवा लिडरशिप सिद्धच होत नाही. नाही तर मग ते बिघडून जाते. काही वर्ष जर का खोटं असेल, सगळं नकली असेल, मनापासून नसेल, निस्वार्थपणे नसेल, ते नेतेपण कोसळतं. लोक त्याला धिक्कारतात, पुन्हा निवडून देणार नाही, पुन्हा त्याला नेता करणार नाही. पण भगवंतांचं असं नाही आहे. याचा स्वयंसिद्ध नेता आहे तो आहे 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 म्हणूनच नेता आहे. तो प्रकृतीचा नेता आहे, तो पंचमहाभूतांचा नेता आहे, तो जीवाच्या सगळ्या इंद्रियांचा नेता आहे, सगळ्या देवांचा नेता आहे, त्रैलोक्याचा नेता आहे. त्याला त्रैलोक्याचा स्वामीच म्हणतात ना. पण नेतेपणाने आहे. स्वामी हे पद वेगळं, नेता हे पद वेगळं. नेता याचा अर्थ योग्य पुढारीपण करणारा, मार्गदर्शन करणारा या अर्थाने. आणि हे जन्मजात असतात तो काही लोकांमध्ये. अगदी काही लोकांना बाय बर्थ असतात, काही लोकांचे ते समाजात वावरताना होतात. माझा एक नातू आहे, त्याचं नाव देवेश आहे. तो आमच्या गावी आला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. नेतेपण आहे जन्मतः. इथे मित्र गोळा केले, खेळायचे रोज, कधी काही खेळायचे खेळ. म्हटलं कशाला इतके गोळा केले रे. आणि मग आता आजकालच्या नवीन मुलांना सगळं करता येतं. त्यांनी एक त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि याचा हा नेता. म्हटलं का रे तुम्ही आता तू तर पुण्याला जाणार आहे, पुन्हा याचं काय काम. मी एक ग्रुप तयार केला म्हणे. म्हटलं काय नाव दिलं, देवेश सेना. म्हणजे हा नेता झाला, लीडर झाला आणि ॲडमिन मीच आहे म्हणे. हा नेता झाला. इतरांमध्ये तेवढा गुण तो नसेल की पटकन उठा, व्हॉट्सअप हातात घ्या, ग्रुप तयार केला, तितका वेळ त्याला द्या, आठवण येईल की नाही. पुष्कळ दिवस तो ग्रुप चालला. मला मुद्दा बोलायचा आहे की कुणामध्ये कधी कधी हे गुण जन्मतः असतात, कुणामध्ये ते संस्कारांनी, सहवासानी, कोणाकडे पाहून असं सुद्धा होऊ शकतात. पण भगवंतांचं असं कोणी शिकवलेले गुण नाहीत, कोणी सांगितलेले नाही. सहवास निर्गुण वस्तूला कोणाचा सहवास आहे, एकटीच आहे ना, तरी नेतेपण आहे. ईश्वर भूमिकेत गेल्यानंतर तिथे कोणाचा सहवास आहे. ईश्वर कारण एकच आहे, पण कार्य परत्वे ब्रह्मा विष्णू महेश होतो म्हणून त्रिधा. पुढे अवतार घेताना प्रत्येक युगात वेगळा वेगळा अवतार घेतो, तरी नेतेपणा सहज घेतो. म्हणजे चारही भूमिकांमध्ये विचार केला तरी सुद्धा भगवंतांचं, ईश्वराचं नेतेपण सिद्धच होतं. आणि म्हणून भगवंत एक नाव युधिष्ठिराला सांगताना भीष्माचार्यांनी नेता असं घेतलं. अग्रणीर ग्रामणी श्रीमान न्यायो नेता. 5वं नाव आपण पाहिलं. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे समीरण. समीर शब्द, समीर म्हणजे वायू. वायूची अनेक नावं जी आहेत त्यातलं समीर एक नाव आहे. त्या अनुषंगानेच नाव दिलं आहे. म्हणजे पंचमहाभूत याची निर्मिती आहे, बरोबर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि या सर्व पंचमहाभूतामध्ये पंचीकरण करताना ती आधी जेव्हा निर्माण झाली प्रकृतीनंतर, प्रकृती म्हणजे मायेने जेव्हा निर्मिती केली, ही पंचमहाभूतं निर्माण झाली. मग ती इतस्ततः फिरत होती. त्यांचं आपसात काही संघटन नव्हतं. नेता तर परमात्मा आहे, मागच्या शब्दात ऐकल्याप्रमाणे. त्यांनी या सर्वांचं एकत्रीकरण केलं. एकत्रीकरण करून त्यांचं आपसात भांडणंही होतं पंचमहाभूतांचे, असं भागवतात वर्णन आहे. ते खूप परस्पर विरोधी या धर्मांचे आहेतलं. मग एक पंचमहाभूत दुसऱ्याला गिळायचा प्रयत्न करत होतं. भगवंतांनी म्हणून थांबा, तुमचा सृष्टीला उपयोग आहे, कारण सगळ्या जीवांचे देह पंचमहाभूतकच असणार आहे. ही सृष्टी पंचमहाभूतात्मक असणार आहे, असं आपसात भांडू नका.
आणि म्हणून त्यांचं भांडण सोडवण्याकरता भगवंतांनी या सर्व पंचमहाभूतांना, जी आधी सूक्ष्म पंचमहाभूतं होती, त्यांच्यात प्रवेश करून त्यांची स्थूल पंचमहाभूतं केली. स्थूल पंचमहाकाश भेदो नाम असा दादबोधात समासही आहे. त्यांना एकत्र केलं पंचकरणाच्या क्रियेद्वारा आणि मग ते संघटित झाले. त्यात वायू पण आला. आणि म्हणून भगवंतांचं या पंचमहाभूतांपैकी जितकी भूतं आहेत त्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर ते प्रत्येकच नाव भगवंतांचं आहे. कारण पंचमहाभूतं म्हणजे परमात्माच आहे. म्हणून त्याचं या ठिकाणी समीरण शब्दाचा अर्थ पाहतो आपण. समीरण म्हणजे वायुतत्वाने सगळीकडे जो राहतो. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदात एक छान प्रकरण येतं. त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरूंचं प्रकरण येतं. त्या 24 गुरूंमध्ये पहिली जी 5 गुरु भगवान दत्तात्रेयांनी अवधूतांनी केले, त्यामध्ये पंचमहाभूत आहेत पहिल्यांदा सगळ्यांना. त्यात वायू आहे. त्या ठिकाणी वर्णन करताना नाथ भागवतात असं वर्णन आहे की समीरण नाव काय याला दिलं. या सृष्टीला वायूची अत्यंत गरज आहे. पंचमहाभूतांपैकी सगळ्यांचीच गरज आहे. पृथ्वीची गरज आहे, पाण्याची आपाची गरज आहे, तेजाची गरज आहे. मनुष्याच्या सुरक्षित जीवनासाठी, सफल जीवनासाठी, चांगल्या आरोग्यासाठी पंचमहाभूतांची गरजच आहे. देहस्थ पंचमहाभूत काय पंचमहाभूतांचं आहे. आणि पंचमहाभूतं देहात जशी आहेत तशी ती सृष्टीतही आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते अन्यायनी आहे. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, किंवा ब्रह्मांडात जे आहे तेच पिंडामध्ये आहे. म्हणून सारखं सारखं आहे. फक्त इथे सूक्ष्म रूपाने आहे, तिकडे व्यापक रूपाने आहे ब्रह्मांडामध्ये. म्हणून वायूसुद्धा 2 प्रकारे मनुष्याला अनुभवाला येतो. एक शरीराच्या आत राहणारा वायू असं भागवतात वर्णन आहे. त्या दत्तात्रेयांच्या 24 गुरु प्रकरणामध्ये समीरण नाव पाहतोय आपण. त्याचं नाव दिलं आहे. हा जीवाच्या संदर्भात कार्य करताना 2 प्रकारांनी कार्य करतो. एक शरीराच्या आत संचार करणारा वायू, त्याचे 5-10 भेद केले आहेत, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. पंचप्राण म्हणतो ना आपण. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, हे पंचप्राण. आणि नागकृक्कल, कर्कश, देवदत्त, धनंजय असे 5 उपप्राण आहेत. त्यांच्या क्रिया वेगळ्या वेगळ्या आहेत. तितक्या विस्ताराने काही नाही पाहायचं आपल्याला, पण शरीराच्या आत हे राहतात. म्हणून वायूचा संबंध या देहाशी येतोच, आहेच. आपल्या शरीरात प्राणरूपानी, उपप्राणरूपांनी वायू अखंड संचार करतो. अखंड तो असा एका ठिकाणी नाही राहत. असंच जीवाच्या दृष्टीने विचार केला तर बाहेरसुद्धा वायू आहे, आतही वायू आहे, बाहेरही वायू आहे. एक आपल्या शरीरात राहणारा वायू आणि एक सगळ्या सृष्टीत राहणारा वायू, असे 2 वायूंचं वर्णन केलेलं आहे. आणि वायूचं एक लक्षण असं आहे की जो सगळीकडून सर्व जीवांना आकर्षित करतो आणि प्राणशक्तीच्या द्वारे जीवाला सृजनाची, जिवंत राहण्याची शक्ती पुरवतो. त्याला चैतन्य असंच म्हणतात प्राणशक्तीला. आणि त्या रूपाने राहतो. सगळ्या देवतासुद्धा ज्या आहेत ना, आपण 33 कोटी देवता मानतो आहेत, या सगळ्या देवतासुद्धा वायुस्वरूप आहेत. समीरण शब्दाचा अर्थ पाहतात. सगळ्या देवता वायुस्वरूप. प्रत्येक जीवाच्या आतमध्ये वायू, बाहेर वायू, तोही वायुस्वरूप. आणि म्हणून भगवंतांचं हे नावच एक समीरण असं दिलेलं आहे. अगदी विचाराचा सूक्ष्म अजून करायचा असेल आपल्याला, आहेच तो विचार आचार्याने मांडला आहे की वायूची निर्मिती तरी कोण करतं. समीरण नाव कशावरून. आत्मना आकाशा संभूतः, आकाशात वायू, वायोरापः, असं हे मांडणी केली उपनिषदात. 33 उपनिषदात आहे. आत्मना आकाशा संभूतः, आत्मना वायू वगैरे अशी. मग वायू, मग तेज, आप, पृथ्वी, असं ती मांडणी आहे एकातून एक. पण निर्मिती शेवटी परमात्म्यापासूनच आहे. पण त्याच्यापासून या सर्वांची निर्मिती जी होते त्यापैकी समीरण हा एक वायू आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव समीरण. वायूशिवाय समर्थांनी दासबोधामध्ये वायुस्तवन नावाचाही समास लिहिला आहे. पुढे पृथ्वीस्तवन, आपस्तवन, वायुस्तवन 17व्या दशकात ते वर्णन येतं. सगळं वर्णन फार सुंदर केलेलं आहे की वायू नसता तर जीव कसे जिवंत राहिले असते. वायूशिवाय जिवंत राहू शकत नाही, पाण्याशिवाय राहू शकत नाही. सर्व पंचमहाभूतांवर सृष्टी आधारित असल्यामुळे ते भगवंतच आहेत. म्हणून भगवंतांचं एक नाव
समीरण, समीरण असं या श्लोकातलं आपण पाहिलं. हे 6 क्रमांकाचं नाव आहे. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे सहस्रमूर्धा. या नावाचा आपला परिचय थोडासा आहे. सहस्र ही काही संख्यावाचक शब्द नाही आहे. अथांग, अपार असा त्याचा अर्थ आहे. अगदी सहस्र म्हणजे हजारच नाही आपण लक्षात ठेवायचं. पण आपल्या इकडे पुरुष सूक्त आहे ना, आपण वर्णन करतो ना त्याच्यात. हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात. इथे मूर्धा आहे. पुढचं नाव सहस्राक्ष येणारच आहे, या श्लोकात पुढे येत आहे. पण इथे सहस्र मूर्धा. मूर्धा हा शब्द टाळूशी संबंधित आहे किंवा मस्तकाशी संबंधित आहे. टाळूला मूर्धा म्हणतात. म्हणून मूर्धनी काय अक्षर असतात तिथून निर्माण होऊन तिथे स्पर्श जिभेचा झाल्यानंतर जे निर्माण होतात ते काही दंतव्य, तालव्य, मूर्धन्य अशी आपल्या इथे रचना आहे सुरेगंध अक्षरांची. पण सहस्रमूर्धाचा शब्द आचार्यांनी असा अर्थ केला आहे की खूप बुद्धिमान, ज्याचा मेंदू सहस्रमूर्धा, कारण मस्तकामध्ये मेंदू असतो, अत्यंत बुद्धिमान. म्हणून पहिल्यांदा एक शब्द याच्या आधी महाबुद्धीर, महावीर्यो, महाशक्तीर, महाद्युती असा एक श्लोक आपण पाहिला आहे. अत्यंत बुद्धिमान, महाबुद्धिमान, कारण सहस्रमूर्धा आहे. त्याला एक नाही अनेक अनेक मूर्धा आहेत. आणि खरं म्हणजे जितके प्राणी या सृष्टीमध्ये आहेत ना, त्या सर्वांमध्ये परमात्मा प्रवेश करून असल्यामुळे तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत श्रुतीच आहे. त्या सगळ्या प्राण्यांच्या मूर्धा इथे टाळूमध्ये तो भगवंतच आहे. म्हणून सहस्रमूर्धा म्हणजे इतके सगळे प्राणी, करोडो प्राणी, या सर्व प्राण्यांच्या मूर्धास्थानी राहणारा, म्हणून त्याचं एक नाव सहस्रमूर्धा दिलं आहे. तो व्याप्त आहे इतक्या प्राण्यांमध्ये, जीवांमध्ये. मग हे सगळं कोण आहे हा? इथे मूर्धा शब्दाच्या अर्थाने पुढे डोळ्याच्या अनुषंगाने आपण विचार करणार आहे. म्हणून तोच आहे सगळ्या मूर्धा, सगळ्या प्राण्यांच्या एकत्र केलेल्या. सहस्र म्हटलं आहे अनंत कोटी, खरं म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो ना, ते या अर्थाने आहे. इतका मूर्धाचा अर्थ अत्यंत बुद्धिमान. म्हणजे किती बुद्धिमान त्याचं वर्णन असं संख्येने नाही करतायत. सर्व शक्तिमान, सर्व बुद्धिमान त्याला म्हणतात. म्हणजे सगळ्या प्राण्यांची बुद्धी जर एकत्र केली कल्पनेने, आपण समजा ती होणार नाही कधी. 2 प्राण्यांची बुद्धी एकत्र होऊच नाही शकत. प्रत्येकाच्या बुद्धीचे फाटे वेगळे, चिंतन वेगळं, विचार वेगळा. हे बुद्धीचे अंग आहेत. विचार, चिंतन इत्यादी. सर्व जीवांच्या मनात कल्पना तर करून बघा की एका क्षणाला इतर प्राण्यांचा विचार सोडून देऊ, कारण त्यांच्याजवळ मेंदू आहे, ते विचार करत असतात. मुंगी पण करते रोज, गाय पण करते, हत्ती दर क्षणाला विचार करतोच आहे. एक क्षणभर जर विचार केला तर जितके प्राणी आज पूर्वी होऊन गेलेले नाही सृष्टीतले, हे दर क्षणाला जो विचार करतात ते आपापल्या देहाप्रमाणे, व्यवस्थेप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे करत असतात. गरजेप्रमाणे, कार्याप्रमाणे, कशाची गरज आहे याप्रमाणे. कोणाला चहा हवा असेल, कोणाला दूध हवं असेल, कोणाला खाद्य हवं असेल, कोणाला झोपायचं असेल, कोणाला गावाला जायचं असेल, कोणाला रिझर्वेशन करायचं असेल, तर बुद्धीत असे अनेक अनेक विचार येतात. सर्व प्राण्यांच्या मनात येणारे विचार जर एका क्षणातले, एक क्षणाभर इतके सारे एकत्र आपण करू शकलो, कोणी करू शकणार नाही, गोष्ट वेगळी. तर हे सगळ्यांचं एकत्रीकरण करून जो पुंज तयार होईल, सहस्रमूर्धा त्याला म्हणतात. सगळ्या विचारांचं एकत्रित, हे सगळं जिथे आहे तिथूनच निर्मिती आहे. अशा सगळ्या प्राण्यांच्या मूर्धेत राहून सतत विचार बुद्धी करत राहणारा महाबुद्धिमान परमात्मा, म्हणून त्याचं नाव सहस्रमूर्धा. पुढचं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे, 8 क्रमांकाचं या श्लोकातलं विश्वात्मा. येऊन गेला पूर्वी हा शब्द. ओम विश्वम विष्णुर वषटकारो या श्लोकातील थोडंसं याची छटा आलेली आहे. विश्वात्मा याचा अर्थ संपूर्ण विश्वाचा आत्मा. आत्माला प्राणशक्ती म्हणतात, चैतन्य म्हणतात. संपूर्ण सृष्टीमध्ये चैतन्याचा जो आपल्याला भास होतो नाही, आहेच चैतन्य. भूजल तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असं भरला, स्थिरचर व्यापनी अवघा तो परमात्मा दशांगुलेवरला. सृष्टीच्या कणाकणात कणात कणात तो व्याप्त आहे ना, आहेच. यच्च किंचित जगत सर्वम, नारायण उपनिषदेत आहे आपल्याकडे, त्यातला श्लोक आहे. यच्च किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर बहिष्यतच सर्वम व्याप्त नारायण स्थितः. सगळं नारायणच आहे. सगळ्या सृष्टीमध्ये तो व्याप्त आहे.
म्हणून त्या अंगाने सर्व सृष्टीमध्ये, विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये अत्यंत व्यापक पडे की कुठे नाही असं नाहीच आहे. वृक्षाची पान हले ज्याची सत्य. पाऊस पडतो ना, हजारो करोडो पर्जन्याच्या धारा एकाच वेळा सृष्टीवर कोसळतात. त्या प्रत्येक धारेमध्ये परमात्मा आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबात तो आहे. जमिनीच्या म्हणजे मातीच्या प्रत्येक कणात तो आहे. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीमध्ये परमात्मा आहे. आहे आहे आहे. परमात्म्याशिवाय सृष्टीच नाही. चैतन्य रूपाने आहे, स्थूल रूपाने सुद्धा तोच नटला आहे. आणि त्यामुळं त्याचं एक नाव या ठिकाणी विश्वात्मा या नावाचं आहे. आणि म्हणून भगवंता हे सर्व विश्वच त्याचा एक अवतार आहे, असा भागवतात श्लोक आहे. आद्योवतार पुरुष परस्य असा श्लोक येतो 11व्या स्कंदात. संपूर्ण सृष्टीमध्ये देवाचे आजपर्यंत किती अवतार होऊन गेले असा जर कुणाला प्रश्न केला तर कुणी 10 म्हणेल, कुणी 20 म्हणेल. कारण अंबरीषाकरता घेतलेले अवतार 10 आहेत. पण श्रीमद भागवतात पहिल्या स्कंदात देवाच्या 22 अवतारांची चर्चा आहे. अनेक अवतार आहेत. योवा अनंतस्य गुणान अनंता. प्रत्येक युगात गरजेप्रमाणे वेगवेगळे अवतार घेतो. अगदी मत्स्यकूर्मसुद्धा अवतार घेतो. कोणत्या जीवामध्ये, कोणत्या योनीमध्ये त्याने अवतार घ्यावा त्याला काही बंधन नाही आहे. काही होऊ शकतो तो. अनंतवेश नटलेला तो. त्यामुळे विश्वात्मा आहे, विश्वाचा आत्मा किंवा विश्वरूपानेच जो नटलेला आहे असा आचार्याने अर्थ केलेला आहे. आद्यावतार पशु पक्षी नक्षत्र झाडं नद्या पर्वत ढग पाऊस हे सगळं त्याचंच दर्शन आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन नावाचा जो अध्याय 11वा त्याच्यावर माऊलींचं भाष्य फार सुंदर आहे. काय काय वर्णन केले माऊलींनी, सगळं तोच आहे. अकराळ विकराळ त्याचंच रूप आहे, भेसूर त्याचंच रूप आहे, शांत त्याचंच स्वरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जर काहीच नाही. दुष्ट पण त्याचंच रूप आहे, सृष्ट त्याचंच रूप आहे, सगळंच त्याचं रूप आहे. जे 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 दृष्टीत आहे, होतं आणि होणार आहे हा सगळा परमात्मा आहे. आद्यावतार पुरुष परस्य तोच आहे. पुरुष परस्य त्याचेच सगळे अवतार. विश्वात्मा संपूर्ण विश्वाचा आत्मा किंवा विश्वरूपाने नटणारा, विश्वातल्या प्रत्येक घटकात समाविष्ट होणारा, अशा 3 अर्थांनी आचार्यांनी याचं नाव 8 क्रमांकाचं विश्वात्मा असं ठेवलेलं आहे. पुढचं नाव 9 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे सहस्राक्ष. त्याच अर्थात तशीच छटा आहे पुन्हा. म्हणजे याला 1000 डोळे आहेत असा अर्थ नाही. याला अनंत डोळे आहेत. ही सगळी सृष्टी जर तिचं संचलन करायचं, नियमन करायचं, पालन करायचं, अवलोकन करायचं तर पुष्कळ डोळे पाहिजे ना. खरं निर्गुण निराकाराच्या अंगाने विचार केला त्याला डोळेच नाही. म्हणून सहस्राक्ष हे नाव ईश्वराच्या अंगाने येतं. 2 क्रमांकाचे देवाच्या नावाने समर्थांच्या भाषेत. ईश्वर निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि सगुण प्रतिमाकार असा 4 स्तर समर्थांनी चत्वार देव निरूपणात केलेत. त्यापैकी ईश्वर हा सहस्राक्ष आहे. कारण निर्गुण निराकाराला सहस्राक्षाचं नाव देण्याची गरज तिथे काही नाहीच आहे ना. एक ब्रह्म द्वितीयांनाच श्रुतीच आहे, दुसरं नाहीच आहे. मग डोळे कुठून येतील? पण डोळ्यांच्या अंगाने, अक्ष म्हणजे डोळे, डोळ्यांच्या अंगाने इथे विचार केला. सहस्राक्ष, सहस्राचा अर्थ अनंत, हजारो. आणि त्यामुळं का हा विचार आहे? कारण प्राणी अनंत आहेत, सृष्टीमध्ये जीव अनंत आहेत, जडही खूप आहेत, चेतनही खूप आहे. बरं, जडांचंच नियमन करतो, चेतनांचंच नियमन करतो असं नाही. कारण चेतनांमध्ये प्राणशक्ती असते, अंतःकरण असतं, म्हणून त्यांना नियमन होईल. जडामध्ये कुठे? जडांचंही नियमन करतो. म्हणून परमात्मा जडातही आहे. वेदांतांनी त्याची चिकित्सा केली आहे. जडामध्ये परमात्मा सामान्य चेतनेने आहे, दगडातही आहे, वृक्षातही आहे, मातीच्या कणात आहे. आणि सजीवांमध्ये, चेतनामध्ये तो अंतःकरण रूपाने असल्यामुळे ती वेगळ्या धारणा आहेत, पण आहे. सामान्य चेतना आणि विशेष चेतना असं केलं आहे वेदांताने. आणि त्या सहस्राक्ष हे नाव ईश्वराच्या अंगाने आहे. त्याचं कारण सगळ्या जीवांचे दर क्षणाला, दर दिवसाला, प्रत्येक वेळेला सगळे कर्म त्याला पाहायचे आहेत ना. तो साक्षी आहे ना, कर्माध्यक्ष आहे ना. मग जीवांनी जी जी वागणूक केली त्यांच्या क्रियमान स्वातंत्र्यासह किंवा स्वातंत्र्यांना न वापरता जी कर्म तो करेल, ती सगळी कर्म, ती भक्ती, ती उपासना, ते त्याचं जगण्याचं सगळं अंग. अगदी फक्त भौतिकच जगत असेल
काही देवाचा संबंध नाही आमचा असं म्हणणार, तरीसुद्धा त्यांच्या कर्मांचं साक्षीरूपाने सगळं टिपून ठेवणं, पाहणं, ज्या अंगाने करतो सहस्राक्ष, सगळ्या जीवांची सगळी कर्म सर्व काळ पाहणारा, नेहमी प्रत्येक क्षणी पाहत असणारा, म्हणून त्याचं नाव सहस्राक्ष असं आहे. किती प्रत्येक क्षणाला घटाला घडत असतील हो जगामध्ये, कधी एखाद्या वेळी विचार करून पाहावा आपण. एका व्यक्तीच्या बाबतीत विचार केला तर एकाच वेळी 2-3 घटना घडतात. आज तर 800 कोटी माणसं जगात आहेत. म्हणजे 800 कोटी माणसं दर क्षणाला काहीतरी करत असतात. पशु करत असतात, पक्षी करत असतात, कीटक करत असतात, वृक्ष करत असतात. मग इतक्या सगळ्यांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवायला डोळे किती पाहिजे? ते सहस्रच पाहिजेत, म्हणजे खूप पाहिजेत, अनंत पाहिजेत. आणि भगवंतांचं एक नाव ह्या अंगाने या ठिकाणी सहस्राक्ष आलेलं आहे. आणि सर्वात शेवटचं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, सहस्रपाद. पुन्हा तेच, पाद म्हणजे पाय. खूप पाय आहेत, हजारो पाय आहेत. एका पायाने कसं चालेल? एखाद्या भक्तावर संकट आलं, तिथे हा धावत गेला, मग त्याच वेळा दुसऱ्या भक्तावर संकट आलं, म्हणजे संकटाचं अंग जाऊ दे, संकट समयीच धावून येतो आहे, बरोबर आहे. पण एखादा सकाम भक्त आहे, देवा मला हे हवं आहे, आणि अतिशय उच्च अधिकारी आहे, सकाम का होईना, भाव अत्यंत उच्च दर्जावर आहे, खूप वर्ष भक्ती केलेली आहे, पण सकाम आहे, त्याला पुरवायची आहे. मग तिथे भगवान जाईल की इथे जाईल? पुष्कळ भक्त आहेत. एका गावात एक काय लाखो करोडो आहेत, करोडो भक्त आहेत. भक्त उदंड सती आम्हाला कोण पोचते असं नाही आहे. सगळ्या ठिकाणी समर्थाने म्हटलं आहे, पण तुम्हाला उदंड भक्त आम्हाला कोण विचारतं? तो सहस्रपात आहे ना, त्याला इतके पाय आहेत. आपण पायाच्या अंगाने विचार करूया का, असं कल्पना करूया की तो धावत येतो. आता धावत, तुकोबांचा अभंग आहे, धावत ये दुडदुडा, दुडदुड धावत आहे, असं तुकोबांनी वर्णन केलं आहे. आणि माझ्या पापातून मला मुक्त कर, धावते दुडदुडा, असंच त्या अभंगाची सुरुवात आहे. तो सगळीकडे दुडदुड पायाने धावत जातो. आमच्या द्रौपदीवर प्रसंग आला, सगळा प्रसंग काही आपल्याला नाही वर्णन करायचं आहे, पण वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग घडला, दुर्योधनाने तो प्रसंग घडवून आणला, दुःशासनाने वस्त्र फेडली, भगवान त्या ठिकाणी येणार, द्रौपदीने धावा केला. भगवान द्वारिकेला आहेत असं वर्णन आहे, त्यावेळेला द्वारिकेला आहेत, आणि भगवान तिने वर्णन केलं आहे, गोविंद द्वारकावासीन असं वर्णन तिच्या तोंडात श्लोक आहे महाभारतात. कृष्ण भक्ती जनप्रियही असा श्लोक आहे. देवा तू द्वारकाधीश आहेस, तू ये धावत, माझं संकट दूर कर देवा. भगवान धावत आले, अंबरावतार घेतला, वस्त्रावतार घेतला, आणि द्रौपदीच्या लज्जा रक्षण केलं, शीलरक्षण केलं. ती भक्त आहे, तिच्याकडे धावत जाईल. सहस्रपात त्याला काय आहेत? आचार्यांनी अजून एक छान उदाहरण वर्णन केलं आहे. श्रेष्ठ भक्त आहे, भक्ती खूप काळ करतो आहे. भक्तीची जी अंग आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी 9 विधा भक्ती मांडली आहे भागवतात. पादसेवन भक्ती, मानसपूजेमध्ये ह्या भक्तीला अत्यंत महत्त्व. अनेक भक्त करतात, अधिकारी असतात, त्यांना तसे साक्षात्कार होतात. पादसेवन भक्ती करणारे अनेक भक्त जे आहेत, दर काळामध्ये आहेत, ते भगवंतांची किंवा आपल्या सद्गुरूंची पाद्यपूजा मानसपूजेत करतात. आता हा परमात्माच स्वतः सद्गुरू स्वरूपाने येतो. आता एकाच वेळा जर 100 भक्त, अत्यंत उच्च अधिकारी भक्त मानसपूजेचे, तर पाद्यपूजा करत, देवा सद्गुरू तुम्ही या, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, ही मानसपूजा आहे. त्यावेळेला भगवंताला तिथे यायचं, ते एक पाय असून कसं चालेल, एक म्हणजे 2 पाय असून कसं चालेल, हजारो पाय पाहिजे, कारण भक्त तर खूप आहेत, अधिकारी खूप असतातच. त्यांनी पूजा करताना तुला मानसपूजेत बोलावलं आहे, तामणात पाय ठेवा सद्गुरू, मी पाणी घालतोय, दूध घालतोय, तर त्याला जर यायचं आहे तर त्याला तितके पाय नको का? कल्पनेने का होईना, मानसपूजेत का होईना, प्रत्यक्ष येणार नाही असंही म्हणलं तरी चालेल, पण ते पावलं तिथे प्रगट करणं भाग आहे. मी अहम भक्त पराधीनो, भगवान भागवतात म्हणाले, मी भक्तांच्या अधीन आहे. त्यामुळे इतक्या ठिकाणी, 1000 ठिकाणी पावलं जर न्यायची असतील
तर तेवढे पाय आवश्यक आहे भगवंताला. स्थूल रूपाने नको, सूक्ष्म रूपाने तर आवश्यक आहेत ना. आहे त्याला स्थूल रूपाने तितकेच पाय आहेत. विश्वरूप वाचावं आपण भगवद्गीतेमध्ये. करोडो पाय आहेत त्याला. आणि त्या करोडो पायांच्या अनुषंगाने इथे नाव आलं आहे सहस्रपाद. सहस्रपाद. आणि खरं म्हणजे पायाची कामं काय, म्हणजे भक्तांसाठी येतो, मानसपूजा करण्यासाठी येतो, संकटात सोडवतो. हे सगळं या अंगाने जरी मानलं तर सहसा आपल्या पायांचा जर विचार केला आपण, सहस्रपाद पायाची कामं काय आहेत? चालणं. सर्व शरीराचा भार जर विचार केला, सर्व शरीराचा, प्रत्येकाने आपल्यापुरता विचार जरी केला तरी चालेल, करावा की माझ्या पूर्ण शरीराचा भार कशावर असतो? पूर्ण शरीराचा भार पायांवर असतो. म्हणून पाय मजबूत पाहिजे. आणि शरीराचं अधिष्ठान परमात्मा ही वेगळी वेदांताची भाषा, पण स्थूल शरीराचा विचार केला तर प्रत्येकाचे अधिष्ठान पायच आहेत. त्याच्यावर देह उभा राहतो, चालतो, फिरतो इत्यादी. मग जेव्हा त्या पायांची शक्ती जाते, मग त्याला उठता येत नाही, मग तो आपण म्हणतो आता अंथरुणावर आहेत, खेळलेले आहेत आणि बेड रिडन वगैरे शब्द आहेत त्याला, ती वेगळी गोष्ट आहे. पण जन्मापासून कितीतरी काळपर्यंत, काही तर माणसं अखेरपर्यंत चांगली पाय असतात. पाय मजबूत पाहिजे. म्हणून त्या पायांमध्ये परमात्मा तिथे असला पाहिजे. तो आहे. हरी ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद, तिथे सुद्धा हे नाव आलं आहे. पुरुष सुक्तातही आलेलं आहे, इथे विष्णू सहस्रनामातही आलेलं आहे. मजबूत पाहिजे. आणि पाय मजबूत असण्यासाठी जो मजबूत आहे तो तिथे असला पाहिजे. म्हणून त्यातला सहस्रपाद आहे. सगळ्या जीवांचे, अगदी जितके जीवसृष्टी आहे, पक्षी प्राणी, या सगळ्यांच्या पायामध्ये जी शक्ती असते, आणि पायात शक्ती असते हो. सांगताय विज्ञान की रोज 5 किलोमीटर चाला, 45 मिनिट चाला तर कमीत कमी. चालतो, धावतो, मांडी घालतो, बसतो, पायाचं किती काम आहे. सहसा पायाच्या कामांकडे आपण लक्ष देत नाही. जेव्हा त्या पायाला त्रास होऊ लागतो, गुडघे दुखायला लागतात, पायाला मुंग्या यायला लागतात, चालणं होत नाही, 10 पावले चालणं होणार नाही, मग कळतं की पायांचं किती मोठं काम आहे. असं सगळ्या प्राणीमात्रांच्या पायांची सगळी कामं ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्या अस्तित्वाने, ज्याच्या असण्यामुळे घडतात. म्हणून भगवंतांचं एक नाव अशी आचार्यांनी मांडणी केली की सर्व जीवांच्या पायामधली शक्ती त्याचीच आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं 10 क्रमांकाचं हे सहस्रपाद आहे. याप्रमाणे आज आपण भगवंतांच्या ज्या दिव्य 10 नावांचा विचार केला, तो श्लोक पुन्हा एकदा म्हणू आणि त्यानंतर थांबू. 24 क्रमांकाचा श्लोक आज चिंतनाला आपण घेतला. अग्रणीर ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपाद. हा श्लोक होता 24 क्रमांकाचा. या 10 नावं यथामती आपण याचं विवरण आचार्यांच्या भाष्यानुसार आणि इतर काही ग्रंथांचा आधार घेऊन करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचा विस्तार करावा. आणि दरवेळेला विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र म्हणताना ही नावांचा अर्थ आठवावा. अजून जवळीक निर्माण होते. अर्थाशी जर झोंबता आलं, अर्थ कळला ना, तर अजून छान भाव वृद्धिंगत होतो. परमेश्वराच्या अस्तित्वाचा आपला अनुभव, आपली श्रद्धा वाढत जाते. ती वाढणं अत्यंत आवश्यक आहे. या सृष्टीचा संपूर्ण विश्वाचा चालक, मालक, निर्माता आहेच. पालन करणारे परमात्मा, ही धारणा वाढते. ईश्वराविषयीची श्रद्धा वाढण्याकरता ही 1000 नावं व्यास महर्षींनी युधिष्ठिराला जी सांगितली, भीष्माचार्यांनी ती ग्रथित केलेली आहे. आज केलेल्या श्लोकाचं चिंतन आपण सद्गुरूंच्या चरणी समर्पण करू. श्री गोपालकृष्णाच्या चरणी समर्पण करतोय आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.